महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली आहे। प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या 7 दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत होते। याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांच्याशी फोनवर चर्चा करून ही कर्जमाफी जाहीर केली। कर्जमाफीला ही अट। मात्र या कर्जमाफीमध्ये एक मोठी अट टाकण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली की कर्जमाफी होणार असली तरी त्यासाठी एक अट असेल। सरकार आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रक्रिया राबवणार आहे। ही कर्जमाफी केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता शेतकऱ्यांची खरी पात्रता आणि निवड एका समितीमार्फत केली जाणार आहे। आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार वर्गवारी। कर्जमाफीसाठी विशेष वर्गवारी करण्यात येणार असून याआधी राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली होती आणि कोणतीही अट नव्हती। मात्र यावेळी महायुती सरकारकडून कर्जमाफीसाठीही विशेष वर्गवारी केली जाणार आहे। यावर्षी कर्जमाफीचा उपाय म्हणून सरकार शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन वर्गवारी करेल। आयकर भरणारे मोठे शेतकरी यातून वगळले जातील, तर खऱ्या अर्थाने गरजू आणि मागासवर्गीय शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी ही समिती स्थापन केली जाणार आहे। बच्चू कडू यांचा समितीत समावेश। या समितीत बच्चू कडू यांना स्थान दिले जाणार आहे, जेणेकरून प्रामाणिक आणि पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल। प्रश्न कायम, GR कधी येणार? पण प्रश्न असा आहे की ही कर्जमाफी प्रत्यक्षात कधी मिळणार? समिती स्थापन केली जाईल, वर्गवारी केली जाईल, पण ठोस निर्णय आणि GR शासन निर्णय किती तारखेपर्यंत येणार हे अजून स्पष्ट झालेले नाही। आता पुढे काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।